बाहेरची 40-50 जी काही मुलं असतील म्हणजे ज्या कामात असाल तुमचा मुलांची संपर्क येतोच, त्याला गुंजारून प्रेमाने ते आपलं पोटचं पोर नसतानाही त्याला आईचं प्रेम द्यायचं आणि त्याला शिकवायचं ही खूप मोठी कला असते आणि ती एक महिलाच करू शकते. आणि तशा तुम्ही महिला भगिनी आज आलेल्या आहात. तुम्ही आमच्या आमंत्रणाला मान देऊन आलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची अंतःकरणातून आभार मानते. आणि तुमचे जे प्रश्न शलाकाताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले त्या गोष्टीची मला जाणीव आहे. तुमचं एक मोठं आंदोलन काही ठिकाणी आजही चालू आहे. मी स्वतः प्रत्येक तालुक्यात तुमच्या आंदोलनाला जाऊन आले. मुंबईतही तुमचं आंदोलन चाललं आहे आणि महागाई किती आहे याची जाणीव मला आहे. मीही तुमच्यासाठी एक महिला आहे. त्याच्यामुळे महागाई किती वाढलेली आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती अडचणी येतात हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुमची पगारवाढ हा झाला पाहिजे तर झालाच पाहिजे. तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा की लवकरच इलेक्शन आहे. केंद्रात सगळ्यांना वाटतंय वेगळाच विचाराचं सरकार येणार आहे, पण माझा विश्वास आहे की महाराष्ट्रात आणि देशात काही झालं तरी केंद्रात इंडियाचा आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं स्वाभिमानी सरकार आहे. आणि हे स्वाभिमानी सरकार मी तुम्हाला हे रेकॉर्डवर सांगते. मी उगीच कशी भाषण करत नाही, पण महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा ऑक्टोबरमध्ये येईल तेव्हा आमचा जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याचा पहिला निर्णय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी हा आमचा पहिला निर्णय असेल. आणि दुसरा आमचा असेल की ह्या राज्यातली आमची कष्ट करणारी आशा भगिनी आणि अंगणवाडी सेविका हिची पगारवाढ हा आमचं सरकार करेल. आणि मग लोक विचारतील पैसे कुठून आणणार. तुम्हाला मेट्रो करायला हजारो करोडो रुपये आहेत. मग आमच्या महिला भगिनींना वर्षाला 12,000 रुपये वाढवू शकत नाही तुम्ही. किती पैसे तुम्हाला पाहिजे? तुम्हाला 20-25 हजार रुपये पगार पाहिजे. म्हणजे आत्तापेक्षा प्रत्येकीला 15,000 जास्ती. मी मागे हिशोब मागितला होता की आपल्या सगळ्या भगिनींना पगारवाढ दिली तर बजेटवर किती लोड येईल. मी मागेही हा प्रश्न विचारला होता. माझी विनंती राहील की तुमच्या कोण मेन असतील त्यांच्याकडून आपणच ताई माहिती काढूया की बोजा किती येईल सरकार. आणि सरकारवर बोजा आलाच तरी हे सरकार कुणासाठी आहे? हे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे, कष्ट करणाऱ्यांसाठी आहे. आणि जर मेट्रो हजारो करोडो रुपयाची होऊ शकते तर आम्ही नक्कीच तुम्हाला न्याय देऊ शकतो. कारण का तुम्ही जेव्हा आनंदी व्हाल. सत्ता कशासाठी असते? सत्ता हे एक साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. सत्ता तुम्हाला जसं वाटतं ना लाल बत्ती इकडे फिरला तिकडे फिरला समोर गाडी पुढे गाडी, सत्ता ती नसते. आम्ही कोण आहोत? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुमची प्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे तुमची जी काय मागणी आहे ही मागणी मागण्यासाठी तुम्ही मला दिल्लीला पाठवता. आता गणेश मगाचपासून 10 वेळा म्हणताय ताईंना बक्षीस मिळालं, ताईंना बक्षीस मिळालं. हे माझं कर्तव्य आहे, त्याच्यात काही कौतुक नाही आहे. हे एक एक मत माझ्या विश्वासाच्या नात्याने मला टाकतात. त्याच्यामुळे माझा नंबर हा पहिला आलाच पाहिजे हा तुमचाही आग्रह माझ्याकडे असतो. तुम्ही चांगलं काम करता की नाही? तुम्हाला आनंद वाटतो की नाही? तुम्हाला जिल्हा परिषद किंवा जेव्हा सत्कार होतो प्रत्येकजण घाबरतो, अरे बापरे आपल्यावर येईल. आणि आपल्यावर काय येईल तर इन्कम टॅक्स, CBI आणि आता ईडी. किती महिलांना माहिती आहे? मला सांगा 5 वर्षापूर्वी ईडी कोण आहे माहिती होतं का? त्या रोहित पवारला काल ईडीची नोटीस आली की नाही? मग इतकी वर्ष काय झालं की नाही आली हो? आम्ही तर 10 वर्ष सत्तेत नाही तेच आहे. मग असं काय रोहित पवारनी गेलं की 9 वर्षांनी यांना वाटलं की याला ईडीची नोटीस पाठवा? विचार करा. मी विरोधक म्हणून म्हणत नाही. बघा सत्तेत ते आहात, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. चांगला रस्ता केला मीच पहिले म्हणेन. मी नेहमी मी पार्लमेंटमध्ये पण म्हणते गडकरी साहेब चांगले, त्यांनी रस्ते चांगले केले, आमच्या शुभेच्छा आहेत. संस्कृती सोडणार नाही आणि सत्तेसाठी नाहीच नाही. सत्ता काय असते? ती फक्त तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी असते. आणि मला तर कधी वाटतं ते बिचारे 38 खासदार जे गेलेत ना ते तर बंद असतं तोंड त्यांचं. त्याच्यापेक्षा मी बरी. मी तुमच्या कांद्यासाठी आणि तुमच्या हमी भावासाठी लढते तरी, तुमचा पगार वाढवण्यासाठी लढते तरी, ते तर लढत पण नाही. काय करायचं आहे तसं?
आणि तेवढंच नाही, मला काळजी एका गोष्टीची वाटते की असंच जर होत गेलं तर दडपशाही या देशातील तुम्हाला काही करता येणार आणि त्याच्यामुळे आपला खूप मोठा संघर्ष पुढे करू, लढेंगे और जीतेंगे. कारण आपण शॉर्टकटवाले लोक नाही, डबल मेहनत करू. आणि तुम्ही माझा आदर्श आहात. लोक मला विचारतात तुमचे आदर्श कोण? तुम्ही तर आहात. तर मगाशी तर कुठे गेल्या त्या मावशी, त्यांच्या 2 मुली, त्यांचे मिस्टर मुलगी 6 महिन्यांनी असताना गेलेले, तिला वडील पण आठवत नाहीत. पण तिला नातवंड झाली, एक नात इंजिनियर झाली, दुसरी 8वीत आहे. त्याच्यापेक्षा काय मोठा संघर्ष मला सांगा.